आनंदी तू गयस? विठ्ठल नाही, मी तावी. ठीक आहे, तू देवासारखी चालेस नाही. विठ्ठलात आणि तुझ्यात फरक नाही. आपण सगळे त्याचीच लेकरं आहेत. मला ना हे काही कळतच नाही. तुला काही कळत नाहीये आणि माझी इथे वाट वळत नाही. बघ, कविता झाली. कळत नाहीये, वळत नाहीये. वा आनंदी, वा वा. आय एम सिरियस. ओके, बर. काय कळत नाहीये तुला? हेच तुझं देवदेव करणं. अगं पण त्यात न कळण्यासारखं काय आहे? जे काही नॉनव्हेज वरून झालंय त्यात मी पडले नाही. मला नाही पटलंय. नवस करून काय होणार आहे? इट्स ऑल फेक. असं काही नसतं. नसेल, तुझ्यासाठी नसेल, पण माझ्यासाठी. काय बोलतेस तू? आहे तर कुठे? दिसत का नाहीये? बघ, माझा सायन्सवर विश्वास आहे. जे असतं ते दिसतं आणि जे दिसतं ते असतं. ठीक आहे, पण मग हवा दिसते का ग? गुरुत्वाकर्षण दिसतं? एक मिनिट, ही आर्ग्युमेंट चुकीची आहे. चुकीचं कसं? जे दिसतं ते असतं, जे असतं ते दिसतं, असं तुझं सायन्स म्हणतं ना. तू पण म्हणतेस, मी कुठे काय म्हणते. पण हवा, गुरुत्वाकर्षण वी कॅन फील ना. 100 गुण सांग. मला फील होतो माझं देव. पण हवा, गुरुत्वाकर्षण चमत्कार नाहीये, निसर्ग आहेच की. पण तो निसर्ग कोणी निर्माण केलाय? तू की मी? की 4 सायंटिस्ट बसून हवा इकडची तिकडे करतात किंवा पृथ्वीत असं गुरुत्वाकर्षण वगैरे भरतात, असं नाहीये ना. हे बघ, आकाशगंगा, पुन्हा ग्रहमालेचा जन्म, हे सगळं ना, हे सगळं भूगर्भीय हालचालीतून होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? हे काय आहे? हे सायन्स. हे बघ, सगळं माणसाचा जन्म झाला, मग त्याने शोध लावला आणि मग जन्माला काय आलं? सायन्स. पण सायन्सच्या आधी काय होतं? माणूस. माणसाच्या आधी पृथ्वी, पृथ्वीच्या आधी ग्रहमाला, ग्रहमालेच्या आधी आकाशगंगा. अगं पण हे सगळं कोणी बनवलंय? त्याच्या मागे कोणीतरी असेलच ना, कुठली तरी शक्ती असेलच ना, जिने एक पाऊल उचलून हे सगळं बनवलंय. एक्झॅक्टली, शक्ती म्हणजे सायन्स, विज्ञान. ठीक आहे, तू जी पुस्तकं वाचली आहेस ना, त्या त्याला सायन्स म्हणतात. आणि मी जी पुस्तकं वाचली आहेत ना, त्यात याला देव म्हणतात. सोना, रडू नको ना. मी बोलतो आई बाप्पांशी, ते होकार देतील. डोंट वरी. एक्सक्यूज मी. येस. तुमचा काही प्रॉब्लेम झालाय का? तुम्ही कोण? अरे हाय, आय एम चंद्रकांत पपाव. बघा, आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे, सो प्लीज. ए भाई, अरे हा एरिया आपला आहे आणि इथे होणारे सगळे प्रॉब्लेम आपले पर्सनल प्रॉब्लेम आहेत. भाई एक काम कर, तू तुझा प्रॉब्लेम सांग, तुला मी सोल्युशन देतो. हे बघा. अरे सांगून टाक ना त्यांना, ते तरी काहीतरी सॉल्युशन देतील. ओके. आमचे आई वडील आमच्या आई वडील आमच्या लग्नाला परवानगी देत नाहीये. अरे भाई, सेम प्रॉब्लेम आपला पण होता, एकदम सेम. भाई बघ, इथेच बाईक लावायचो. भाई आपली गर्लफ्रेंड आहे ना, इथेच बसायची हिच्यासारखी रडत. म्हणजे मी पण असंच बाई भांडत असायचो. पण भाई आपल्याला आहे ना, आपल्याला एक बाबा भेटले. बाबा फणींद्रनाथ. अरे भाई खूप मोठा माणूस आहे, स्वतः ब्रह्मचारी आहे, पण दुसऱ्यांचे प्रॉब्लेम आहे ना, हे असे लगेच सॉल्व्ह करतो. भाई त्यांनीच सांगितलं आपल्याला, ही जागा आहे ना, ही जागाच नसतं रे. मग त्यांनी आपल्याला एक उपाय दिला. काय उपाय दिला त्यांनी? त्यांनी आपल्याला एकच सांगितलं, इथून असं चालत गेलास ना की एक हॉटेल आहे, हॉटेल खयाली पुलाव. हो, मी नाव ऐकलंय. भाई त्याच हॉटेलला टेबल नंबर 1, 4, 3 या टेबल वरती जाऊन 3 वेळा बसायला सांगितलं. भाई तुमचा हुकूम आपला
एक्का आजच हुआ ना हमारा रिश्ता पक्का. भाई या हॉटेलमुळेच आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. म्हणून या बीच वरती जेवढे कपल्सचे प्रॉब्लेम आहे ना ते प्रॉब्लेम ऐकून घेतोय आणि त्यांना सोल्युशन देतोय. आणि भाई त्यांना पेस्ट्री देतोय. हे घ्या तुम्हाला पण पेस्ट्री खयाली पुलावची आहे. पण आहे कुठे हे खयाली पुलाव? अरे मॅडम असंच गोड बोलत बोलत भांडत भांडत हे बघा इकडून असे गेलात ना बीच वरती की तिकडेच पुढे हॉटेल आहे खयाली पुलाव. ठीक आहे आम्ही जातो. येस. चल निघूया. अगं पण बाईक. राहू दे रे, चल तू पटकन. अगं हॅलो. हाय. हॅलो सेनोरिटा. एक्सक्यूज मी. वाय यू? मीच. एक्सक्यूज मी. तुम्ही इकडे इंटरव्ह्यू साठी आलेत ना? राईट. इंटरव्ह्यू चालू आहे ना. दॅट्स गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. जर तुम्ही इंटरव्ह्यू साठी आला असाल तर बसा तिकडे, वेळ लागेल. एक्झॅक्टली. आय एम सॉरी पण मला अजिबात वेळ नाही. म्हणजे मला डायरेक्ट आतमध्ये जायचंय तुमच्या सरांना भेटायला. मिस्टर बेंद्रे राईट, त्यांना भेटायचं मला. पण आज त्यांना वेळ नाहीये, तुम्ही उद्या या. ओके. इंटरकॉम आहे राईट. या. आता तुम्ही एक काम करायचं, आतमध्ये तुमच्या सरांना यापर्यंत कॉल करायचा आणि त्यांना सांगायचं की मिस्टर सायरस इथे आले. कोण? सायरस. येस. आणि त्यांना तुमच्याबद्दल सगळं कळलं. काय माहितीये तुम्हाला? सगळं कळलंय. हॅलो. हा सर, ते सायरस आलेत. त्यांना तुम्हाला भेटायचंय. ते म्हणतायत मला तुमच्याबद्दल सगळं माहिती आहे. ते मला काही सांगायला तयारच नाही आहेत. ओके फाईन. I told you, senorita. See you. Bye-bye. Hey! Hi! Hello. Myself, Cyrus Sandhya. कोण आहेस तू? साहेब सायरस संध्या. कुठून आलायस? मी गोव्यावरून. मला सगळं माहिती आहे. काय माहितीये तुला? साहेब मी इथे इंटरव्ह्यू द्यायला आलेलो नाहीये, त्यामुळे तू मला प्रश्न विचारायचे नाहीस. फक्त एवढंच लक्षात ठेव की मला सगळं माहिती आहे. काय हवंय? किती पैसे हवेत? पैसा करते ना छोटी बात. पैसा नाका रे. मला फक्त एक फेवर हवाय. फेवर? कसला? आता मी इथून बाहेर पडल्यावरती बोंबाबोंब कर. घाबरू नकोस. तुझ्याबद्दल काही नाही सांग. मी इथनं बाहेर पडल्यावर बाकीच्यांना सांगणार की मला इथे नोकरी मिळाली. तू काहीच रिॲक्ट करायचं नाहीस आणि कोणी विचारलंच तर हो म्हणायचंस. आणि हा जो काही इंटरव्ह्यू आहे ना तो नेक्स्ट वीक मध्ये रिअरेंज करायचा. त्याने काय होईल? साहेबा मला जे माहिती आहे ते जर मी सगळ्यांना सांगितलं तर काय होईल? मान्य आहे. बघ तुला जे करायचं ना ते तू कर. मी मध्ये नाही येणार. नाइस. सुपर. थँक यू. इट वॉज रियली नाइस वर्किंग विथ यू. ओके चलो बाय बाय. आडियोस. अरे Maria Pitache! Maria Pitache! Maria Pitache!
सॉरी। भाई और बहनों, आप अपने अपने घर जा सकते हैं क्योंकि मला ही नोकरी मिळालेली आहे। थँक यू लॉर्ड। अशी कशी नोकरी मिळाली? 3 मिनिटात नोकरी मिळाली। आम्ही इथे सकाळपासून बसलो आहोत। आम्ही का मूर्ख आहोत का? चिल तुम्ही सकाळपासून बसल्यात। एक्झॅक्टली असाच माझ्या आयुष्यातला वेळ सुद्धा एकदम फुकट जायचा यार। 3 वर्ष साहेबा, 3 वर्ष फुकट गेली, काहीच कळत नव्हतं। आणि तेव्हाच माझ्या मित्राने मला त्याच्या एका गुड लक चार्म बद्दल सांगितलं। खयाली पुलाव या रेस्टॉरंट मध्ये जाऊन तू तुझ्या इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कर। इंटरव्ह्यू ऑसम जाईल। खयाली पुलाव मध्ये जाऊन आपण प्रिपेअर केल्यानंतर आपल्याला सॉलिड इन्क्रीमेंट मिळते। खयाली पुलाव मध्ये गेल्यानंतर असा जॉब मिळतो। माझा विश्वास नव्हता की खयाली पुलाव मध्ये गेल्यावर हे असं काही होईल, पण मी गेलो आणि खयाली पुलाव मध्ये जाऊन मी फक्त थोडा वेळ टाइमपास केला, 2-4 डिश ऑर्डर केला आणि आज मला नोकरी मिळाली। मॅडम, हे खयाली पुलाव हॉटेल कुठे हो? मी गेले होते त्या खयाली पुलाव हॉटेलला, पण मी याला कधीच बघितलं नाही। ते तर माझ्या एक्स बॉयफ्रेंड साहिलचं हॉटेल आहे। बाई बस अरे बंद कर बाई। चहा बनव, सगळ्यांना चहा बनव आणि सगळ्यांनी बाई पैसे काढू नको, तू पैसे काढू नको नाही आज। कोणी पैसे काढायचे नाही बाई, चहा आपण पाजणार आहे। सगळ्यांनी सेव्हिंग करायचंय पैशाचं। हा बाई, आपलं काम झालेलं आहे, कळलं? टाळी द्या, पैसे देऊ नका। ओके, फर्स्ट क्लास चहा कर रे सगळ्यांना, 2-2 कप। आणि मला फोनवर जरा बोलू द्या शांतपणे, डिस्टर्ब करू नका। हॅलो हॅलो हा काय नमस्कार। काय बाई, झालं का काम? झालं जोशी पासपोर्टचं? हा काय विजा कॅन्सल झाला? ओ व्हेरी सॉरी। आणि हे कांबळ्यांचं? अच्छा, ते जातच नाहीत का? अरे भाई, नाही सॉरी हसत नाही। हे आपण आपलं काय झालं, आपला पासपोर्ट 3 दिवसात आला ना। 3 दिवसात पासपोर्ट आला। आज विजाचं काम करायला आलो तर बाई विजा पण आला पूर्ण। काय बोलताय तुम्ही बाई? करप्शन। आणि मी बाई आतापर्यंत कोणाला पैसे दिलेत म्हणजे खाऊ घातलेत पैसे? खाऊ घातलेत नाही, अजिबात नाही बाई। हा पैसे खर्च केलेत, पण बाई खाण्यापिण्यावर। तुम्हाला म्हणून सांगतो, आपलं एकदम जवळचे म्हणून तुम्हाला सांगतो भाई, ते खयाली पुलाव नावाचं हॉटेल आहे ना, तिकडे चला भाई। तिकडे जाऊन खाल्ल्यावर ना सगळ्या जे काही इच्छा असतात ना पूर्ण होत। म्हणजे मी आता सांगत बसत नाही डिटेलमध्ये बाई, मी तिकडे गेलो। आता आपली चाळ आहे ना बाई, तिथले सगळे लोक ते कधी बाई महाराष्ट्राच्या बाहेर पण गेले नाहीत। पण आता ते आपल्याबरोबर खयाली पुलावला आले। आम्ही सगळ्यांनी तिकडे ब्रेकफास्ट केला बाई। आणि आता ते कुठे चाललेत माहितीये? नाही, एक गेस नाही दिल्ली नाही भाई, आसाम नाही, अरे नाही भाई, बांगलादेश नाही भाई, पॅरिसला चाललेत सगळे। फक्त खयाली पुलावला जाऊन। म्हणून सांगतोय, तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जे काही पैसे असतील ना ते घेऊन बाई खयाली पुलावला या, आपण सगळेच तिकडे जाऊ। नाही तर मी देतो जेवण। मी देतो, डिनर मारू मस्तपैकी। जरा गप्पा मारू, डिनर मारू आणि मग नंतर डायरेक्ट पुढच्या तुमचा पासपोर्ट आला ना, विजा एकदम ऑन झाला ना बाई, की सगळे एकत्र तिकडे जाऊनच जेऊ। ओके बाई, त्याच्यासाठीच। ओके, काय टेन्शन घेऊ नका बाई, लक्षात ठेवा खयाली पुलाव। खयाली पुलाव। अरे यार, नाहीच पटत हिला। जाऊ दे, हा वाद नेव्हर एंडिंग। ऐक, सगळ्या गोष्टींना अंत असतो।
उत्पत्ती, स्थिती, लय हे सगळं माझं देव सांगतो. हे माझं सायन्स सुद्धा सांगतं. अगं मग प्रश्नच मिटला ना. आपण आपापल्या जागी बरोबर आहोत. नाही नाही, हे बघ, हे नवस वगैरे मला कधीच पटणार नाही. असते एकेकाची श्रद्धा. या श्रद्धेपोटी तुम्ही हजारो लिटर दूध वाया घालवता. अन्नधान्याची नासाडी होते. अरे त्यापेक्षा ते गोरगरिबांना खायला द्या ना. 4 घरी चुली पेटतील, त्यांची पोरं बाळा जेवतील. पण नाही, लोकांना त्यांचे आशीर्वाद नकोय, त्यांना देवाचे आशीर्वाद. आणि आनंदी तूच म्हणते ना, तुझ्या विठ्ठलात आणि माझ्यात फरक नाहीये. मग त्या गोरगरीब लोकांमध्ये आणि 33 कोटी देवांमध्ये फरक का? पटतंय मला सांग. नाही खरंच मनापासून पटत. पण असा विचार मी ज्या अनाथाश्रमात वाढले ना त्याबद्दल कोणी केलं असतं ना, तर तिथल्या मुलींचं खरंच भलं झालं. हरकत नाहीये. पण आपण समाज बदलू शकत नाही ना. पण बदलाची सुरुवात आपण स्वतःपासून करूया. नवस करण्याची ही श्रद्धा माझी. पण ती श्रद्धा आपण तुझ्या पद्धतीने फेडू. म्हणजे असा सुवर्ण मध्य काढ. चालेल? सुवर्ण मध्य. हे बघ, आपल्या हॉटेलमध्ये गर्दी झाली, खूप लोक यायला लागले की मग आपण गरीब लोकांना आणि वयोवृद्ध लोकांना आपण जेव घालूया ना. किंवा माझा आश्रम आहेच की, तिथल्या मुलींना जेव घालू आपण. चालेल? चालेल. त्याला ऐकलंस रे बाबा एकदाच. हसली पोरगी. अच्छा, म्हणजे विठ्ठलाला सांगितलं नसतंच तर मी आयुष्यभर हसले नसते ना. सावी पुन्हा तेच. लालबागचा राजा चिकरू आहे भाई. हॅलो, वेलकम वेलकम. भाई रेग्युलर कस्टमर आहे. या मॅडम. थँक्यू. नमस्कार. बाई लोकांना घाबरू नका. अरे आओ आओ लैला मजनू. अरे वेलकम वेलकम मिस्टर अँड मिसेस. ईशा, अजून आमचं लग्न नाही झालं. अरे ठीक आहे ना भाई, आपली पण लव्ह स्टोरी याच खयाली पुलावला चालू झालेली. तुमची पण इथेच चालू होणार आणि इथेच. चंद्रकांत, एक काम कर, यांना 13 नंबर टेबलवर बसव. लकी टेबल आहे आमचं, प्लीज. ओके. बाई तू आणि परी बसायचं ना तिकडे. ये भाई चला चला, तुम्ही चला. आणि परी बसायचं. हो बाई, ते बहीण भाऊ त्यांचं. आपला चंद्रकांत आहेच तसा, एकदम भाऊर आहे, गुणी भाऊ. हो एकदम गुणी आहे. पेस्ट्री फ्री आहे, एकदम टेस्टी आहे. चला चला मॅडम, तुम्ही पुढे चला. चला सर. यस यस, हाच टेबल. हाच मॅडम प्लीज. सर प्लीज. हाच तो लकी टेबल नंबर 13. माझ्या पण लव्ह लाईफची सुरुवात याच टेबल वरून झाली. आणि आमच्या या खयाली पुलावची एक परंपरा आहे. हे जे बुक आहे ना, याच्यामध्ये तुम्ही तुमची विश लिहा. आमच्याकडून तुम्हाला लगेच डिश दिली जाईल. सो ऑल द बेस्ट. अरे काय आओ. हॅलो. एका दिवसात एवढी गर्दी? बाई तुमची विश होती की तुम्हाला इकडे गर्दी बघायची होती, तर ही विश कोण पूर्ण करणार आम्ही सोडून. माझा नवस पूर्ण झाला. दीदी आता तुझाच काय, इथे येणाऱ्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. म्हणजे दीदी लोका, आता आपलं खयाली पुलाव हॉटेल हे विश तुमची डिश आमचीच्या एक स्टेप पुढे गेलंय. आता इथे येणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या विशच्या डिश सोबत त्याने केलेली विश सुद्धा कम्प्लीट होणार आहे. हा बाई, आता आपलं खयाली पुलाव साधं खयाली पुलाव राहिलं नाहीये, आता ते झालंय नवसाला पावणार खयाली पुलाव. काय झालं बाई?